नमस्कार, मी मंदार फणसे बेधडकमध्ये तुमचं स्वागत। आपण आज चर्चा करणार आहोत मॅगीवरती, अर्थात मॅगीच्या प्रश्नावरती। आणि हा प्रश्न गेले काही काळ आपल्या समोर येतोय। दिल्ली सरकारने मॅगीवरती बंदी घातल्यानंतर देशभरातल्या अनेक राज्यांनी मॅगीची सॅम्पल्स घेतलेली आहेत आणि त्या निमित्तानं एक प्रकारचा गोंधळ सुरू झाला आहे। पण त्यातही महत्त्वाचं म्हणजे मॅगी ज्या अभिनेत्यांनी म्हणा किंवा ज्या तारकांनी एंडोर्स केली, ज्याचं त्यांनी प्रमोशन केलं, त्या तारकांवरती सुद्धा मॅगीच्या या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीच्या पार्श्वभूमीवरती अर्थातच कारवाई करण्याचे काही मुद्दे सुद्धा समोर आलेले आहेत। नेमकी कारवाई कशी असेल हे आपल्याला माहीत नाही आता, पण ही कारवाई केली जावी का हा सुद्धा एक त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानिमित्ताने आपण काही प्रश्न उपस्थित केलेत। मॅगी प्रकरणी ब्रँड अँबॅसेडरवर केलेली कारवाई योग्य आहे का? कोणत्याही वस्तूची जाहिरात करताना कलाकारांना जबाबदारीचं भान असायला हवं का? आणि मॅगीसारख्या खाद्यपदार्थांमधल्या भेसळीबाबत सरकारी यंत्रणा करडी नजर ठेवण्यात अपयशी ठरते का? हे आपण 3 प्रश्न उपस्थित केले। त्या 3 प्रश्नांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। नेहमीप्रमाणे मान्यवर आपल्या सोबत आहेत। स्टुडिओमध्ये मृणाल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अतुल परचुरे आपल्या सोबत आहेत, डॉक्टर एम.एस. कामत जे सचिव आहेत कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाचे आपल्या सोबत आहेत, भरत दाभोळकर आपल्या सोबत आहेत, आणि गिरीश बापट कॅबिनेट मंत्री आपले सोबत आहेत। अन्न आणि औषध प्रशासन, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या सगळ्या जबाबदाऱ्या महाराष्ट्रातल्या त्यांच्यावर आहेत, त्यामुळे आपण त्यांना या चर्चेमध्ये सहभागी केलेला आहे। अर्थात जो पहिला प्रश्न आहे तो मृणाल कुलकर्णी तुम्हाला विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं हा सगळा विवाद समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माधुरी दीक्षित असतील किंवा अमिताभ असेल, प्रीती झिंटा असेल, नरेन कार्तिकेयन असेल, यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याचा ज्यावेळेला बडगा उगारण्यात येतो, तुम्हाला काय वाटतं? कारण अनेक जाहिरातींमध्ये आम्ही तुम्हाला बघत असतो, म्हणजे अनेक वर्ष आम्ही तुम्हाला या जाहिरातींमध्ये बघतोय आणि त्या तुमच्या चेहऱ्याकडे बघून ज्यावेळेला त्या विश्वासार्हतेला आपण ज्या पद्धतीनं प्रतिसाद देतो आणि ग्राहक म्हणून त्याला तो जो काही सगळा जो प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टला आपण आपलंसं करतो, तुम्हाला असं वाटतं का की ही जबाबदारी तितकीच तुमच्या कलाकारांची सुद्धा त्या निमित्ताने आहे? जबाबदारी तितकीच आहे का थोडीशी जबाबदारी आहे अंशतः हे आपल्याला सगळ्यांना ठरवायला लागेल। ज्याप्रमाणे आता ही कॉन्ट्रोवर्सी सुरू झालेली आहे, तेव्हा मॅगीबद्दल जेवढी चर्चा होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चर्चा कलाकारांबद्दल होते आहे। जो मनुष्य किंवा जी संस्था हे प्रॉडक्ट बनवते त्यांच्याबद्दलची चर्चा कमी आणि कलाकारांबद्दलची चर्चा जास्त, असं दुर्दैवाने आपल्याला दिसते। पण कुठेतरी ही जबाबदारी आमची आहे, सगळ्या ब्रँडची आहे, आपण मान्य करायला पाहिजे। कारण आम्ही त्या प्रोडक्टचा फेस असतो, त्यामुळे लोक आम्हाला असोसिएट करतात, त्याच्याबद्दल कलाकारांना असोसिएट करतात। आणि कित्येकदा असंही म्हटलं जातं की सचिन तेंडुलकरनी सांगितलंय उंची वाढते म्हणून, त्यामुळे थोडीशी जबाबदारी आमच्यावर आहेच। त्यामुळे मला वाटतं कलाकारांनी असं ब्रँड अँबॅसेडरशिप घेताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे, पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की हे फूड प्रॉडक्ट्स जे असतात त्यांचं स्टँडर्ड हे सतत बदलत असतं, ते कायदे सतत बदलत असतात। त्यामुळे अप टू डेट नॉलेज ब्रँड अँबॅसेडरला असणं आवश्यक जितकं आहे तितकं ते सोपं नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे। नक्की तुम्ही म्हणता की ते सोपं नाहीये। अर्थात अतुल, हाच प्रश्न आहे, म्हणजे केवळ पदार्थांच्या बाबतीत नाही, केवळ अन्न पदार्थांच्या बाबतीत नाही, तर इतर अनेक प्रोडक्ट्स आहेत किंवा इतर अनेक प्रकारच्या जाहिराती केल्या जातात। अगदी जमिनींपासून ते वेगवेगळ्या बिल्डिंग आणि बिल्डर्सच्या संदर्भातल्या सुद्धा जाहिराती केल्या जातात। आणि त्या वेळेला अर्थातच ज्यावेळेला ती व्यक्ती तिथे समोर दिसते, तुमच्यासारखे कलाकार ज्यावेळेला आम्हाला त्याच्या समोर दिसतात, त्यावेळेला आम्ही अर्थातच विश्वास ठेवतो, ग्राहक म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवतो की अरे हे तिथे आहेत, होर्डिंगवरती दिसत आहेत, याचा अर्थ कदाचित हे सगळं चांगलं असणार प्रोजेक्ट। हे ज्यावेळेला होतं त्यावेळेला तुम्हाला असं वाटत नाही आहे का की ही जबाबदारी तेवढीच कलाकारांची आहे? जबाबदारी हा क्रेडिबिलिटीचा भाग आहे। कारण मी जेव्हा एखादा प्रोडक्ट विकतो तेव्हा माझीही क्रेडिबिलिटी पणाला लागते। पण जबाबदारी आहे का? तर आहे, जरूर नैतिक जबाबदारी आहे। ती जबाबदारी अधिक गंभीर होईल जर का मला माहिती आहे की प्रोडक्ट वाईट आहे आणि तरी मी एंडॉर्स केलं तर। जर का मी एखादं प्रोडक्ट अत्यंत काय म्हणू आपण चांगल्या हेतूने म्हणजे अर्थात त्यात कमर्शियल हेतू असतो, चांगला हेतू वगैरे भाबडं मी म्हणणार नाही, तो कमर्शियल हेतू असतो, हा गिव्ह अँड टेकचा भाग आहे। मी ब्रँड अँबॅसेडर म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा मला पैसे मिळतात, पण मी जाणून जर का वाईट प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न केला तर ती जरूर माझी जबाबदारी आहे। पण आता मॅगीच्या बाबतीत जे घडलं ती कदाचित नैतिक जबाबदारी म्हणून स्वीकारायला पाहिजे, कारण शेवटी त्यात काही घातक द्रव्य आढळली, परंतु ती घातक द्रव्य आढळलेत का नाही हे अजून तसं पूर्णतः सिद्ध झालेलं नाही। काही राज्यांमध्ये ज्या टेस्ट केल्या गेल्या त्या निगेटिव्ह आल्या आहेत, एका राज्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह आले टेस्ट। त्यामुळे
खरं तर अजून ते घातक आहे का नाही हे सिद्ध झालेलं नाही, पण येस म्हणजे नैतिक जबाबदारी आहे. एखादं प्रॉडक्ट मी एन्डॉर्स केलं आणि ते समजा वाईट निघालं, ते घातक निघालं, तर मला त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. फक्त ते प्रॉडक्ट समजा आता मॅगी सारखं प्रॉडक्ट आहे जे मी एन्डॉर्स करण्याच्या आधी 25 वर्ष बाजारात आहे, 20 वर्ष बाजारात आहे, लोक खात आहेत, तर मी कसं काय त्याच्यावर अविश्वास दाखवायचा? इट्स अ इंटरनॅशनल कंपनी, वर्षानुवर्ष आपण त्या कंपनीचं नाव ऐकतोय, जगभर त्या कंपनीचा खप आहे, जगभर त्या कंपनीची प्रोडक्ट्स विकली जात आहेत, चांगली म्हणून नावाजली जात आहेत. आणि अशी कंपनी जेव्हा माझ्याकडे अप्रोच होते तेव्हा मी मुळात इंटेन्शन किंवा ते प्रॉडक्ट वाईट आहे असं गृहीत धरून जाहिरात नाही ना करू शकत. आणि 25 वर्ष लोक खात आहेत त्यार्थी बरं त्याच्यावर गव्हर्नमेंटचा वचक आहे, त्या टेस्ट झालेल्या आहेत, ते प्रॉडक्ट निर्दोष किंवा धोकादायक नाहीये असं सिद्ध झाल्यामुळेच ते मार्केटमध्ये आहे. अशा वेळेला एन्डॉर्स करताना जरा प्रश्न पडतो. तो अर्थात म्हणजे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो आणि त्या निमित्ताने पुन्हा जे ब्रँडचं सगळं विश्व आपण ब्रँडच्या सगळ्या विश्वामध्ये आपण जगतोय, सातत्यानं कंझ्युमर पद्धतीनं आपण जे सातत्यानं आपलं आयुष्य जगत असतो, त्या मुद्द्यातून भरत दाभोळकर तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की काय गृहीतकं असतात, काय ठोकताळे असतात या सगळ्याच्या मागे, आणि हे सगळं होत असताना कुठेतरी हे ब्रँडिंगचं जे जग आहे ते आता आपल्याकडे गेल्या काही काळात विकसित होताना दिसते आपल्याला. कदाचित त्यामुळे हे सगळे प्रश्न समोर येतात का अधिक ज्या नियमावली असायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीचं जी एक शिस्त असायला पाहिजे ती शिस्त अजून आपल्याकडे नाहीये असं तुम्हाला वाटतं? काय परदेशातली परिस्थिती आणि काय आपल्याकडची परिस्थिती असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की मी अतुलशी सहमत आहे की काही जे प्रॉडक्ट्स असतात ते जाहीरपणे धोकादायक असतात. समजा गुटखा आहे किंवा पान मसाला आहे किंवा लिकर आहे किंवा सिगरेट्स आहेत किंवा इवन कोलाज आहेत किंवा फ्रेंच फ्राईज वगैरे अशा गोष्टी आहेत, त्या लोकांना माहिती असतं की हे जी प्रॉडक्ट्स आहेत ती हानिकारक आहेत प्रकृतीला, ते सगळ्यांना माहिती असतं. तर जेव्हा तुम्ही कुठलाही सेलिब्रिटी अशा प्रॉडक्टची जाहिरात करतो तर ही जबाबदारी फार असते की तुम्हाला खूप मोठं फॉलोईंग आहे आणि तुम्ही म्हणतायत पण लोक काही हानिकारक प्रॉडक्ट घेऊ शकतात, तेव्हा तुम्ही त्याला प्रमोट करू नका, हे खरं आहे. पण जेव्हा तुम्ही एखादं कुठलंही नॉर्मल इटेबल प्रॉडक्ट, तुम्ही समजा मॅगी असेल किंवा बोर्नव्हिटा असेल किंवा आणि काही चॉकलेट्स असतील किंवा आईस्क्रीम असेल, हे जेव्हा तुम्ही ॲडव्हर्टाईज करता तेव्हा मला वाटतं जबाबदारी फक्त एवढी असते की हे जे प्रॉमिस करताय ते देतं का, ही पहिली जबाबदारी तुमची. की 2 मिनिट नूडल म्हणजे खरोखर 2 मिनिटांमध्ये तयार होतं का, होतंय का, मग हा एक निकष लागला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ह्याला गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल आहे का, ह्याला FDAचं अप्रुव्हल आहे का. कारण आपण असं मानतो की FDA इज सपोज टू टेक केअर ऑफ ऑल द टेक्निकल इश्यूज. बरोबर. आता पूर्वी ISI मार्क असायचा, आता FDA मार्क आहे. जसं आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये आपण फ्लॅट घेतो तेव्हा आपण काय बघतो की या फ्लॅटचं आपल्याला NOC सर्टिफिकेट आहे का, म्युन्सिपल क्लिअरन्स आहे का, हे आपण डॉक्युमेंट्स बघतो. ह्याच्या पलीकडे आपण आणखीन काय बघू शकतो. आता अतुल किंवा मृणाल जेव्हा मॉडेलिंग करतात तेव्हा ते त्यांना विचारतात की हे खरं आहे का, तुमच्याकडे काही दाखला आहे का ह्याचा, आम्हाला दाखवा. ऑफिशियल दाखला आहे का, तुमच्या लॅबोरेटरीचा नको आम्हाला गव्हर्नमेंटचा ऑफिशियल दाखला आहे का, FDAचं सर्टिफिकेट आहे का अप्रुव्हलचं, ते आम्हाला दाखवा, हे ते मागू शकतात. ह्याच्या पलीकडे ते काय करणार ही एक गोष्ट झाली. आणि तो दाखला जेव्हा दाखवला जातो ती इट्स अ विविक्षित एका स्पॉटला की तुम्ही आज साईन करतात, तुम्हाला हा आम्ही दाखला दाखवतोय. आफ्टर 6 मंथ त्या प्रॉडक्टमध्ये काय फेरबदल होईल ते ह्यांना आता कसं कळणार? नाही, नक्की. आणि जेव्हा ते तुम्ही जे दाखल्यांचा उल्लेख करताय, डॉक्टर कामतांना तोच प्रश्न विचारायचा आहे की हे असे दाखले आपल्याकडे आहेत का, म्हणजे अशा पद्धतीची किमान यंत्रणा किंवा इतकी विश्वासार्ह यंत्रणा आपल्याकडे आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, याच्यात बघा सर्वात मोठा मुद्दा असा असतो की FDA कडे जे परमिशन घेतात हे सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की FDA परमिशन आहे, FDA परमिशन आहे. FDA परमिशनमध्ये ते हानिकारक नाही एवढंच सांगितलं जातं. ते चांगलं आहे कधी कोणाला कोण सांगत नाही. तर ही प्रॉडक्ट ज्यावेळी, आता फॉर एक्झाम्पल तो हे मॅगीचाच प्रश्न आपण घेऊया, ज्यावेळी ही विकली जाते किंवा याची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते त्यावेळी काय म्हटलं जातं, इट इज अ व्हेरी हेल्दी थिंग, इट इज व्हेरी गुड फॉर चिल्ड्रन फॉर हॅव्हिंग ब्रेकफास्ट. अशा परिस्थितीत ज्यावेळी भारतात आपल्याकडे एवढे वेगळे वेगळे पदार्थ आहेत, सकाळी उपमा आहे, पोहा आहे, सगळं आपल्याला खायला, तर ज्यावेळी तुम्ही सांगतायत की ह्याला दुसरं काही ऑल्टरनेटिव्ह नाही, म्हणजे त्या ॲडव्हर्टाइजमेंटला तुम्ही वाढवून आणि त्याला एवढं त्याच्यात हवा लावतात की असं तुम्ही दाखवतायत की आमची मुलांनी जर मॅगी खाल्ली तर ते सुपर ह्युमन्स होतील. ह्यावेळी आम्हाला त्रास होतो.
अशा वेळी आम्हाला त्रास होतो. एफडीएच्या परमिशन मध्ये एफडीएच्या परमिशन मध्ये असंच आहे की ह्या प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला काही हानिकारक नाही, त्याच्यात काही त्रास नाहीये. ही सत्य परिस्थिती आहे. पण हे चांगलं आहे का याच्याबद्दल एफडीए कधी तुम्हाला परमिशन देणार नाही. तर इट इज ओनली सेफ, इट इज हेल्दी और गुड याच्याबद्दल कोण तुम्हाला सर्टिफिकेट देणार नाही. पण या परिस्थितीत जसं ते जाहिरातीत म्हणजे प्रोजेक्शन असं होतं की इट इज व्हेरी हेल्दी, इट इज व्हेरी सेफ, इट इज व्हेरी गुड. त्याचं कारण काय? एफडीएचं सर्टिफिकेट आमच्याकडे. नक्की, पण हे सांगणे चुकीचं आहे. हा, अर्थात गिरीश बापट, काय म्हणाल तुम्ही या सगळ्या चर्चेच्या अंती? एकच लक्षात येते की बरेचसे त्यातले जे गोंधळ आहेत ते सरकारी गोंधळ आहेत. म्हणजे अगदी तो दाखला देण्यापासूनची प्रोसिजर असेल किंवा अगदी एफडीएची कारवाई होणं किंवा न होणं याच्यावरती असेल. आणि अगदी आता मॅगीच्या प्रकरणात सुद्धा एका राज्याने त्याला धोकादायक म्हटलंय, दुसऱ्या राज्याने अजून त्याला धोकादायक म्हटलेलं नाहीये, तिसरं राज्य अजून टेस्ट करतंय. ही सगळी जी परिस्थिती आत्ताची आहे ती परिस्थिती बदलण्याची ताकद सरकारमध्ये आहे का? सरकारला हे सगळे बदल करण्याची क्षमता सरकारमध्ये दिसते का? 100% ही ताकद सरकारमध्ये आहे. कारण सरकार कायदा करत असतं, कायदा नागरिकांच्या लोकांच्या हिताकरता असतो. आत्ता देखील 2011चा जो अन्न सुरक्षा कायदा आहे त्याच्याप्रमाणे याच्यात कारवाई होते. आता प्रश्न असा निर्माण झालाय की मॅगीच्या संदर्भामध्ये आपल्याकडे देशात 5 ठिकाणी, हे कलकत्ता असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल, हिमाचल प्रदेश असेल, पश्चिम बंगाल असेल, इथे याचं प्रॉडक्ट होतं. प्रॉडक्ट हे बॅच वाईज होतं आणि जेव्हा प्रॉडक्ट होतं तेव्हा त्या लॅबमध्ये त्यांच्याही ओरिजिनल लॅब्स असतात कंपनीच्या, त्याच्यात ते चेक करतात आणि शिवाय एफडीए पण चेक करतं. म्हणजे त्या राज्यातले असतील ते करतात. आता ह्याच्यात नियम जो आहे हा केंद्र सरकारचा आहे. आता महाराष्ट्रामध्ये देखील आता जे चाललंय त्याच्यामध्ये आम्ही 10-15 ठिकाणी ही सॅम्पल्स चेक केली आहेत. आता ही सॅम्पल जी चेक केली त्यातली मॅगी नेमकी मुंबईत किंवा राज्यात कुठल्या प्रांतातनं आली हे त्या सॅम्पल्स वेगवेगळ्या ठिकाणून घेतले असल्यामुळे कळेल. मला आता एकच याच्या संदर्भात सांगायचंय की मॅगीमध्ये व्यस्त प्रमाण जर झालं त्याच्या कंटेंट्स मधलं, तर विशेषतः शीस जे आहे, लीड आपण ज्याला म्हणतो ते, बरोबर, आणि त्याच्यामध्ये अजिनोमोटो हा जो पदार्थ आहे, ह्या 2 पदार्थांचं प्रमाण जर वाढलं तर ते माणसाच्या आरोग्याला अहितकारक असतं. आणि प्रमाणापेक्षा जास्त मिक्सिंग जर बॅच मध्ये असेल त्यांच्या, तर मग शासन त्यांच्यावरती नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करेल. आणि म्हणून अशा ठिकाणी आमचे इन्स्पेक्टर्स पॅकिंग चेक करतात, सॅम्पल चेक करतात, त्या राज्यात चेक करतात. जशी गाझियाबादला एक मोठी लॅब आहे तशी पुण्यामध्ये पण एक मोठी लॅब आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंटने अपडेट करून दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये इतर राज्यातले देखील सॅम्पल्स चेकिंगला येतात, इतकी ती दर्जेदार आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्रात आपण जिथे जिथे धाडी घालून ही सॅम्पल्स चेक केली आहेत त्याचं सर्व सर्वेक्षण करण्याकरता ती पुण्याच्या लॅबमध्ये गेलेली आहे. अच्छा. आता ह्याच्यातलं जे प्रमाण आहे मॅगी मधलं हे योग्य आहे का अयोग्य आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या संदर्भातली कारवाई ही महाराष्ट्रातल्या एफडीए डिपार्टमेंटकडनं करण्यात येईल. आणि मला असं वाटतं ती केली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमचं म्हणणं की अर्थातच जर हानिकारक असतील आणि अशा प्रकारे जर का त्याच्यात काही पदार्थ जे घातक आहेत त्याचा उल्लेख सुद्धा नसेल तर ही कारवाई केली पाहिजे. पुन्हा भरत दाभोळकर, तुम्हालाच हा प्रश्न विचारायचा की हे जे उल्लेख आहेत, हे पॅकेजिंग जे आहे, हा नक्की मला एक विचारायचं आहे, एकच मिनिट मला एक विचारायचं आहे की आपण आता जे सर म्हणाले की आपण त्याची रेग्युलर चाचणी होत असते एफडीएची किंवा आणखी कुठल्याही एजन्सीकडनं. आता मॅगी गेल्या भारतामध्ये 33 वर्ष मॅगी भारतामध्ये आहे, बरोबर. मग 33 वर्ष त्याची काही चाचणी झाली नाही कुठल्याही प्रदेशामध्ये आणि कुणालाही कळलं नाही की ह्यामध्ये एमएसजी जास्ती आहे म्हणून 33 वर्षामध्ये. मग तुम्ही काय टेस्ट करता आहात? गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जी आहे वर्षात. हा बोला कोण, मी सांगू का? हा गिरीजी बोला, तुम्हालाच प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये असं आहे की मॅगीचं काही एकदा कोणीतरी प्रॉडक्ट करून ठेवलं आणि ते खपतंय असं नाही. ह्याची प्रोसेस चालू असते. जसं दूध आपल्याकडे रोज गोळा होतं, लॅबमध्ये चेक होतं, त्याचा रिपोर्ट त्या लॅबमध्ये असतो, आम्ही चेक करतो, तसं मॅगीचं प्रोडक्शन होत असतं आणि ते त्या वेळेला चेक केले जातं. जेव्हा चेक
केल्यानंतर ते आपल्याला असं कळलं की काही नियम बाह्य नाहीये, तेव्हा ते बाजारात येत असतं. आता इथे जेव्हा हा प्रकार निर्माण झाला त्या निमित्ताने पुन्हा सगळीकडे झाला आणि त्याच्यात कसं आहे, पण एकच प्रत्येक प्रश्न वेळेला असा आहे- प्रोडक्शन हा गिरीशजी तुम्हाला बोला ना, प्रश्न मला विचारतात भरत मॅगीनी- दाभोळकर. हा नाही, समजा मला मॅगीनी बोलवलं की तू ब्रँड अँबॅसेडर हो, तर मी फक्त ती एक बॅच टेस्ट करू शकतो की ही बॅच चांगली आहे का, हानिकारक नाहीये का, हे मी बघू शकतो. ती पुढची बॅच जी नाही, असं आहे बदलली जाईल की- पुढे, कारण ते आपण एकत्र करत नाही. मंदार, मग मला त्यांना असं आपण वाटतं जबाबदार की कसं धरू जेव्हा शकतो? आमच्याकडे कोणतंही ब्रँडिंग येतं तेव्हा आम्ही जरी प्रमाणपत्र मागायचं ठरवलं तरी ते भरत म्हणतात तसं Correct. त्याच बॅचचं एका मागवू बॅचच शकतो. मिळू शकतं. आणि जाहिरात सुद्धा एका वेळेला करताना कदाचित ती वर्षभर चालेल अशी जाहिरात केली जाते Correct. की आम्ही जर समजा जानेवारी जाहिरात केली तर ते आम्हाला तेव्हाच म्हणू शकतात की तुम्ही दिवाळीचं सुद्धा एन्डॉर्समेंट आता बरोबर, करून ठेवा. बरोबर, मग मधल्या त्या 8-10 महिन्यामध्ये काय होणार आहे हे आमच्या हातात असणं शक्य नाहीये. नक्की. जबाबदारीचं भान हवं अजिबात हे नाही, नक्की बरोबर आहे, पण ते तेवढ्या पुरतं आपण घेऊ शकतो हेही म्हणजे त्या अर्थाने जी नोटीस पाठवली ती त्या नोटिसीला काही अर्थ नाही असं म्हणायचं तुम्हाला. म्हणजे मंदार याचे टेक्निकल इश्यू हा मला वाटतं हा नैतिक इश्यू आहे, लिगल इश्यू नाहीये. हा नाही, नैतिक इश्यू असेल, पण नैतिक इश्यूच्या बरोबर या सगळ्या अशा आपल्या आत्ताच्या व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं आपण हे सगळं कन्झ्युमरिझम बघतोय त्याच्यामध्ये हे नैतिक इश्यूच्या पेक्षाही महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला विश्वासार्हता असते. म्हणजे आत्ताच्या या काळामध्ये आम्ही तुमचे चेहरे बघून ज्यावेळेला ही सगळी प्रॉडक्ट्सकडे जात असतो, प्रॉडक्ट्स बघत असतो, त्यावेळेला अर्थात कुठेतरी या जबाबदारीचं भान केवळ नैतिकतेवरती आधारित असून चालणार नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये कदाचित असे अनेक घातक गोष्टी विकल्या गेल्या आहेत किंवा अशा अनेकांनी अशा विविध गोष्टी आतापर्यंत दाखवलेल्या आहेत किंवा आम्ही घेतोय असं प्राशन करतोय असं करून दाखवलेले आहेत, पण त्याचे दुष्परिणाम सुद्धा लोकांवरती झालेले आहेत. मग याच्यावर कारवाई नाही करायची का भरत दाभोळकर? नाही, माझं म्हणणं आता जसं आता आपण म्हटलंय की आता जेव्हा कुठलाही मॉडेल किंवा कुठलाही ब्रँड अँबॅसेडर हे करण्याचं काम घेईल एखाद्या प्रॉडक्टचं, तेव्हा तो काय करू शकतो, म्हणजे आपण समजा डिस्कशन करू शकतो की आपण त्यांनी काय करावं. आता त्यांनी काय मुलांनी करावं समजा उद्या एक्झॅक्टली. तिच्याकडे कोणी समजा तिने समजा चॉकलेट तिच्याकडे कोणीतरी हे आलं की ह्या चॉकलेटची जाहिरात तू कर, बरोबर. तर तिने काळजी आणखीन काय घ्यावी, तिने नक्की तिने नक्की. करूच नाही, कुठल्याही नाही, तिने दुसरी- खाण्याचं करूच नाही. नक्की. दुसरी गोष्ट त्यात एक असं आहे की आम्ही जेव्हा एखादी जाहिरात करायला बोलणी होतात आणि जेव्हा आम्ही सेटवर शूटिंग करायला जातो तेव्हा आमची इंटरॅक्शन किंवा आमचं बोलणं जे होतं ते प्रोडक्शन हाऊसशी होतं. बरोबर. प्रोडक्शन हाऊस दे एक्सपर्टाइज इन मेकिंग अ ऍड फिल्म. त्यांना प्रोडक्ट विषयी माहिती असेलच असं नाही जी एजन्सीला माहिती असते. नसते, त्यांना नसते, ती हा एजन्सीला माहिती असते. एजन्सीला माहिती असते. एजन्सी ही दुसरी एंटिटी अगेन वेगळी आहे, जे कदाचित त्यावेळेला नसतील, कदाचित तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं नसेल. तर अशा वेळेला समजा मी सांगायचं की या प्रोडक्टचं मला कॉम्पोजिशन द्या पहिल्यांदा आणि ते मी वाचतो आणि मग मी ठरवतो. मला त्यांनी सांगितलं समजा लेड 0.8 mg आहे, अरे मला कुठे माहिती आहे स्टँडर्ड किती आहे ते. म्हणजे सो परत मुद्दा तोच आला की Correct. एक जे प्रमाणपत्र आहे ISI ने दिलेलं किंवा ज्यांनी कोणी दिलेलं आहे त्या प्रमाणपत्रावरच आम्हाला विश्वास ठेवायला लागेल. परत तो बॉन्ड किती दिवसाचा आहे, किती वर्षाचा आहे, ती ऍड वर्षानुवर्ष चालवणार आहेत का नाही. जसं आता अमिताभजींनी सांगितलं की मी 2 वर्षापूर्वी केली ते होती, थांबले. तीच जाहिरात जर परत आता लावली त्यांनी तर तुम्ही आता एन्डोर्स करताय असंच त्याचा अर्थ होतो. बरोबर बरोबर. अर्थात म्हणजे हे त्याचवेळी एकच सांगायचं या सगळ्या मॉडेल्सना मला एकच सांगायचं हा. आहे की आणखीन एकच तुम्ही काळजी घ्या की भारतातल्या कंपन्या बहुतेक खोटे बोलत नाहीत, मल्टीनॅशनल बहुतेक खोटं बोलतात. तेव्हा तुम्ही जास्ती केअरफुल मल्टीनॅशनल विषयी राहा. भारतातल्या कंपन्या खूप चांगलं बोलतात. अच्छा. म्हणजे आम्ही अमूल म्हणा किंवा विको म्हणा हे कधी खोटं बोलत नाहीत किंवा टाटा टी म्हणा, पण मल्टीनॅशनल बहुतांशी खोटं बोलत असतात. तेव्हा तुम्ही ती काळजी घ्या जरा. कदाचित मंत्री गिरीश बापट आहेत ते सुद्धा या तुमच्या उत्तरांनी सुखावले असतील, पण नेमकं काय केलं पाहिजे या सगळ्या मॉडेल्सनी असेल आणि त्यांच्यासाठी काही अशी आचारसंहिता येणाऱ्या काळामध्ये सरकार करू इच्छिते का किंवा सरकार करू शकते का, हे सुद्धा आपण गिरीश बापट यांना विचारूयात. तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत डॉक्टर कामत, त्यांना सुद्धा विचारू नेमकं काय घडलं पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती. एका छोट्याशा ब्रेक नंतर मॅगी प्रकरणावर आपण चर्चा करतोय आणि अर्थात ब्रँड अँबॅसेडर्स आपल्यासोबत बसलेले आहेत काही आणि ब्रँड गुरु सुद्धा आपल्यासोबत बसले आहेत. त्यांचं काय म्हणणं ते बघतोय, पण त्याहीपेक्षा महत्त्वाच्या आणखीन काही गोष्टी आहेत, काही वेगवेगळे मुद्दे आहेत आपल्या प्रेक्षकांनी मांडलेले आहेत, बेधडक प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. ज्ञानेश्वर पाटील मुळे म्हणतायत मॅगीवर झालेली कारवाई योग्य आहे, यापुढे सेलिब्रिटी प्रशासनानं प्रॉडक्ट दिलेलं प्रमाणपत्र पाहून जाहिराती करतील. प्रदीप रोकडे म्हणतायत ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी मॅगी विकायला परवानगी दिली त्यांच्यावर कारवाई करायची सोडून अमिताभ किंवा माधुरीला पकडणं म्हणजे शुद्ध बिंडोकपणा आहे.
हे प्रदीप रोकडेंचं म्हणणं आहे. आणि रामचंद्र राशीनकर म्हणतायत मॅगी खाण्यायोग्य नाही हे सांगणं प्रशासनाचं काम आहे आणि अँबॅसेडरची काही चूक नाही. अनिल कोल्हे म्हणतायत आपण ज्या प्रोडक्टचे मार्केटिंग करतो त्याची गुणवत्ता आणि दुष्परिणाम सेलिब्रिटींना माहिती असायला हवेत. आणि आकाश मुलगीर म्हणतायत पंतप्रधानांनी मन की बात करण्याऐवजी अशा जीवाशी खेळल्या जाणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. अर्थात या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. आणि पुन्हा एकदा डॉक्टर कामत, पहिले तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की ह्या प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया दिसत आहेत. ब्रँड अँबॅसेडरची जबाबदारी बऱ्याचशा प्रेक्षकांना वाटते की तेवढी नसावी जेवढी असायला हवी तेवढी. म्हणजे एकूण, आणि भरत दाभोळकर म्हटलं की हा नैतिकतेचा मुद्दा आहे. कोणी कुठली ॲड करावी की कुठल्या वस्तूचं कुठल्या प्रॉडक्टचं आपण ब्रँड अँबॅसेडर व्हावं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा जो गोंधळ आहे तो गोंधळ कसा काय आपण सांभाळू शकतो. कारण हा जो गोंधळ आहे की जबाबदारी नेमकी कोणाची, एका कलाकाराची, एका त्या प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीची की सरकारची, नेमकी ह्याच्यातली जी जबाबदारी आहे ती सरकारवरतीच येऊन थांबणार आहे ना येणार काय? नाही बघा, समाजात सगळे जे सेक्शन्स आहेत सगळ्यावर ही रिस्पॉन्सिबिलिटी असते. मी म्हणणार नाही की फक्त ब्रँड अँबॅसेडरला तुम्ही रिस्पॉन्सिबल ठेवा. लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते की हे ब्रँड अँबॅसेडर्स बऱ्याच वेळी फेअरनेस क्रीम्सची ॲडव्हर्टाइजमेंट करतात, साबणांचे करतात. ती कुठली तरी एक मॅडम होती, ती रात्री कोणतरी डॉक्टर मुनीर खानची ॲडव्हर्टाइजमेंट करायची. या सगळ्या सत्य परिस्थिती आहेत. नाही, ती सगळ्या सत्य परिस्थिती आहेत. तर आज कोलाबद्दल काही सिनेस्टार्सनी सांगितलंय की आम्ही कोला करणार नाही कारण कोला हानिकारक आहे लहान मुलांना. पण बरेचसे सिनेस्टार्स करतात. सरेप्टिशियसली जे ऍड्स होतात दारूचे ऍड्स, त्याचे ते ड्रिंकिंग वॉटर आणि प्लेइंग कार्ड हे या सगळ्याचे ऍडव्हर्टाइजमेंट होतात. आप मैं और बॅक पेपर. आणि ही काय म्हणजे कसली जाहिरात? याच्यावर जाहिरात प्लेइंग कार्ड, पत्ते, रॉयल चॅलेंज पत्ते असतात. हे जाहिराती होतात, सगळ्यांना माहिती आहे काय आहे ते. नाही, याच्यात सर्वात मोठा मुद्दा असा असतो की जो ब्रँड अँबॅसेडर असतो त्याच्यावर बऱ्याचशा काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ते लहान मुलांना तुम्ही सांगणार की तुमचं हाईट वाढणार अमुक अमुक घेतलं तर हे खोटं आहे. आणि लक्षात ठेवा हे जास्त त्रास कोणाला होतो? गरिबांना. कारण गरीब लोकांच्या समजा आई बाप दोघेही जरा हाईटमध्ये कमी असतील आणि मुलगा कमी हाईटचा असला तर आम्ही म्हणजे एक ग्राहक संस्था म्हणून आम्ही एक्सपिरियन्स केलेले आहेत की आई बापाला काय वाटतं की आमच्या मुलाला थोडीशी हाईट वर दिली तर वाय नॉट, बरोबर, असं करून ते महिन्याला 200, 500, 800 रुपये खर्च करतात. त्याशिवाय ह्या मुलाला ज्यावेळी तो स्कूलला जातो तो सर्वात शॉर्टेस्ट स्टुडंट इन द क्लास असतो. तर सगळी पोरं त्याला टिंगू टिंगू काहीतरी बोलवतात आणि त्याच्यातल्या 2-3 म्हणणार अरे तुझ्या आईला सांग ना हे अमुक अमुक घे. तर तो घरी येऊन आपल्या आईला काय सांगतो की आई मला हे दे नाही तर उद्यापासून मी शाळेला जाणार नाही. ही आमची दिस इज अवर पर्सनल एक्सपिरियन्स. आमच्या संस्थेत लोकांनी येऊन सांगितलेल्या गोष्टी आहेत. पण अशा गोष्टींना जर आपले ब्रँड अँबॅसेडर्स लेफ्ट राईट सेंटर करतात. हल्ली आयुर्वेदिक आणि हर्बल म्हणून सांगायचं, ते आयुर्वेदिक वर कुठलेही काही टेस्ट होत नाही. 3000 वर्षापासून सुश्रुत आणि चरकने सांगितलेलं आणि हे हर्बल आहे. हर्बल, ऑल द हर्बल्स आर सेफ. काही हर्ब्स आर ऑल्सो डेंजरस. पॉइझनस मशरूम्स मध्ये आहेत. तुम्ही काही मशरूम्स असे खाल्ले बरोबर नक्की तर यू विल डाय विदिन 15 मिनिट्स, हाफ एन आवर. धतुराचे सीड्स, दीज आर नॅचरल. पण नॅचरल आहे, हर्बल आहे, आयुर्वेदिक आहे असं म्हणून आज त्यांचं म्हणजे एवढं डिमांड झालेलं आहे की मोठ्या मोठ्या MNCs पण त्यांना विकायला लागले. बरोबर. पण माझा प्रश्न असा आहे की ब्रँड अँबॅसेडर पण सावध राहावं आणि आपलं ड्यू डिलिजन्सचं काम हे मागे ठेवून आपली कामं करणे हे चुकीचं आहे. नक्की. भरत दाभोळकर, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. मगाशी तुम्ही एक मुद्दा म्हणजे उपस्थित केला की MNCs कदाचित जास्ती फसवतात, त्यांच्यासाठी खरं तर सावध राहायला पाहिजे. आणि त्यातूनही आणखीन पुन्हा नैतिकतेचा मुद्दा आला. तुम्ही स्वतः ब्रँड गुरु म्हणून सगळं हे काम करत असताना इतक्या वर्ष काम करताय, तुम्हाला असा कधी नैतिकतेच्या वेळेला एखादा असा प्रश्न आला नाही का? म्हणजे ही ऍडव्हर्टाईज करायची किंवा ही ऍडव्हर्टाईज नाही करायची? आम्ही आमच्या पैसे कोणाला मिळवायचे असतात या सगळ्या बिझनेसमध्ये? नाही, पण आम्ही हे असूनही आमच्या एजन्सीमध्ये असा एक कम्प्लीट म्हणजे एक पॉलिसी आमची अशी होती की आम्ही कधीही, तेव्हा सिगरेटच्या जाहिराती अलाउड होत्या त्या आम्ही कधीही केल्या नाहीत. की आम्हाला माहिती आहे की हार्मफुल आहे. आम्ही इंडियन कॅन्सर सोसायटीचे ऍडव्हर्टाईज आम्ही करायचो, तर ते आम्हाला माहिती होतं की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. आम्ही कितीही पैसे मिळाले तर त्याची आम्ही कधी जाहिरात केली नाही. आम्ही कधीही फेअरनेस क्रीमची जाहिरात केली नाही. म्हणजे आम्ही खूपसे असे आमचे एक निकष होते की आम्ही ह्या ज्या हानिकारक गोष्टी आहेत त्याच्या जाहिराती आम्ही कधी करणार नाही. ते आमच्या परीने आम्ही
एवढं जे करू शकलो तेवढं आम्ही केलं होतं. मला वाटतं भरत म्हणतात तो मुद्दा अतिशय बरोबर आहे. हे कलाकारांनी वैयक्तिक त्याचा हा निर्णय असतो की कोणाचं ब्रँडिंग करायचं आणि कोणाचं नाही. त्याच्यामध्ये कदाचित वकील असतील किंवा म्हणजे त्यांचं, माझ्या नशिबाने माझा नवरा वकील आहे त्याच्यामुळे मी ते काय इंडेमनिटी बॉन्ड वगैरे आम्ही बघून करू शकतो. पण त्या पुढे जाऊन तुम्ही हे नाही तपासून बघू शकत की त्याच्यात लेडचं प्रमाण किती आहे किंवा कोणत्या फेअरनेस क्रीम मध्ये जे प्रॉमिस केले त्याच्यापेक्षा कमी हर्बल प्रोडक्ट्स वापरले गेले आहेत. पण बेसिक काळजी आपण नक्की घेऊ शकतो आणि तेवढी घेतली पाहिजे. कलाकारांनी कोणता ब्रँड एन्डॉर्स करतो ही त्यांची नैतिक जबाबदारी मानली पाहिजे आणि त्यानुसार चाललं पाहिजे. नाहीतर आपण कशाची जाहिरात करत राहू. कशाची जाहिरात नाही, करत मला राहू. असंही वाटतं की हा बोला. नाही, मला असंही वाटतं की आपण इव्हन कन्झ्युमर्सनी थोडं सावध राहिलं पाहिजे की जेव्हा तुम्ही एखादी जाहिरात बघता की केलॉग्स की के हे कॉन्फ्लेक्स तुम्ही खाल्ले तर तुमची फिगर अतिशय सुंदर होईल. आता इतका तुम्ही खोटारडेपणा तुम्ही मानता की केलॉग्स जेवण सांगते म्हणून आपण ते खरं मानायचं की आपली फिगर फार सुंदर होईल की फक्त केलॉग्स के खाल्ल्यामुळे. ते एवढा मूर्खपणा कन्झ्युमर्स नाही करू नये की ऍडव्हर्टायझर सांगतात म्हणून आपण हे मानलं पाहिजे. हे इतका अल्लडपणा कन्झ्युमर्स नाही करू नये. अच्छा, त्यांनाही कळलं पाहिजे की ह्या इतक्या गोष्टी सोप्या होत नाहीत. नाही, आपण खूप नैतिकता याच्याबद्दल बोलतोय, पण हे नैतिकता काय आणि ह्याची मापदंड काय? कुठल्या लाईनवर तुम्ही म्हणणार की हे नैतिक आहे आणि हे अनैतिक आहे? याच्याबद्दल कोणी विचार केलाय का? कारण हे एथिकल जे इश्यूज आहेत दीज आर ऑल पर्सनल. मला जे नैतिक वाटतं एखाद वेळ तुम्हाला अनैतिक वाटत असेल तर ही नैतिकता म्हणजे काय? याचे मापदंड पॅरामीटर्स कोणी लावावे? ढोबळपणे मला असं वाटतं की सिगरेट्स, गुटखा, टोबॅको, लिकर किंवा आता आपण मॅकडॉनल्डचे आपण फ्रेंच फ्राईज वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला वाटतं की ह्या खरोखर हानिकारक आहेत. म्हणजे तुम्हाला विदाउट डुईंग मच रिसर्च यू कॅन मेक आउट की ह्या गोष्टी जसं म्हणतात की कोला इज हानिकारक आहे, कोला आहेत किंवा सगळी सॉफ्ट ड्रिंक्स हानिकारक आहेत. तर ऍटलीस्ट यू कॅन स्टे अवे फ्रॉम दीज थिंग्स इफ यू आर अ सुपरस्टार. पण बरं, आतापर्यंत आपल्याला मॅगी बद्दल असं नव्हतं वाटत ना? याच्यामध्ये नव्हतं. तेच माझं म्हणणं आहे की मॅगी बद्दल आपलं असं कधी नव्हतं. नक्की गिरीजी तुमचं कोलांविषयी होतं. हा नक्की कोला. हा गिरीजी बोला. मला याच्यात असं सांगायचंय की अन्न सुरक्षा कायदा हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे 2006 आणि 2011. याच्यात खूप स्पष्टता आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की एखादं प्रॉडक्ट बनत असताना याच्यामध्ये आमच्या पण काही नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्स मध्ये एखाद्या वस्तूला फ्लेवर यावा, वास चांगला यावा म्हणून काय पर्सेंटेज असावं ह्याचं बंधन नाहीये किंवा ह्याचा वास यावा. पण कायद्यामध्ये हे पण बंधन आहे की त्याच्यात एक टेबल 10 म्हणून आहे 2011चा 3.1.1 कलम मध्ये. तर त्याच्यात कुठल्या प्रॉडक्ट मध्ये काय असावं हे देखील सांगितलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्या प्रॉडक्ट मध्ये त्याचं प्रमाण मेंटेन केलं आहे का नाही हे त्या लायब्ररी प्रॉडक्ट करणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या लॅब असतात. आमचे अधिकारी तिथे जाऊन चेक करतात, प्रॉडक्ट देखील मार्केटमधलं घेऊन चेक करतात. आता ह्याच्यात प्रश्न एक आहे की काही प्रॉडक्ट ही दर 15 दिवसांनी हजारो पाकिटं काढतात, महिन्याने काढतात. आता आपल्याकडे तर ह्या राज्यात एकही प्रॉडक्ट मॅगीचं होत नाही. मॅगीचं प्रॉडक्ट होते मी सांगितलं ते 5 राज्यांमध्ये. आणि त्याचं पॅकेट आल्यानंतर त्या राज्यांनी ते चेक केलेलं असतं. जसं आपल्याकडे दूध आहे तर आता महानंदाचं दूध जे होतं ते आपण चेक करतो, आपले इन्स्पेक्टर चेक करतात किंवा त्यांच्या ज्या लॅबमध्ये त्यांचं जे रिपोर्ट असतो, अनालिसिस रिपोर्ट असतो तो आमची लोक बघतात जाऊन. कारण असं आहे की देशात आणि राज्यामध्ये हजारो काय लाखो प्रॉडक्ट आहेत आणि त्याचे वेगवेगळे उत्पादक आहेत, तेही हजारो आहेत. नाही त्यासाठीच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं जाऊन सरकार चेक करणार नाही सरकार चेक करणार नाही. म्हणजे सरकारने हे करायचं नाही, ब्रँड अँबॅसेडर्सने हे करायचं नाही, ग्राहकांनी काय करायचं हाच प्रश्न त्यामुळे येतो ना की जर एवढ्या बॅचेस तुम्ही जर या सगळ्या नियमांची जर का कडक अंमलबजावणी होत नसेल, आता एका ठिकाणी शिसं मिळालं आणि दुसऱ्या राज्यामध्ये मिळत नाहीये. म्हणजे गोव्यामध्ये शिसं मिळालं नाही, त्यांनी सांगितलं मॅगी खा, दिल्लीने म्हटलं मॅगी खाऊ नका, हे कसं चालणार आहे? म्हणजे आताच्या या काळामध्ये म्हटलं की उद्या मी गोव्यातनं मॅगी आणून इथे खाते
त्याच्यात हिचं नाहीये. प्रत्येक नाही, हे वेगळ्या कसं राज्याचं काय- वेगळं. आता त्यांचं- बिचाऱ्या ग्राहकांनी काय करायचं? प्रोडक्शनच जर 5 ठिकाणी निघतं, हा नाही पण हे आता हे ती सोय कुठल्या झाली बॅच ना, मधले ते त्याच्या लेबलवर असतं, ती कायद्याची सोय त्या सुद्धा झाली असेल लेबलवर कदाचित. लिहिलेलं असतं की हे प्रॉडक्ट कुठलं आहे. हो आणि मग बरोबर. आता देखील बाजारात जे प्रॉडक्ट येतं ते कर्नाटकात येऊ शकतं आणि म्हणून त्याच्यामध्ये एकच प्रॉडक्ट असतं देशभरातलं, तर ते करता आलं असतं हा. आणि आता देखील ते करता येईल. आणि म्हणून आम्ही आता जे लॅबमध्ये पाठवलंय ते कुठल्या प्रांतातनं आलेलं आहे, कुठल्या बॅचचं आहे याचं अनालिसिस करून त्याच्यामध्ये अजिनोमोटा किती % आहे, नाही त्याचा तिचं उल्लेख किती पण नाहीये % त्याच्यावरती, आहे. त्याचा त्या पॅक वरती उल्लेख सुद्धा नाहीये, म्हणजे अजिनोमोटाचा तर उल्लेखही आलेला नाहीये आणि त्याच्या व्यतिरिक्त नाही, जे नाही, असं काही आहे की MSG चा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख नाहीये. आता मॅगी मध्ये मॅगी तयार होताना अनेक प्रकार त्याच्यामध्ये असतात हम्म. आणि त्याचं मिक्सिंग कसं असावं, त्याचं पर्सेंटेज काय असावं, फ्लेवर येण्याकरता काय असावं, हे सगळे नॉर्म्स तिथे आहेत. हे त्या प्रॉडक्टवर नाहीयेत, हे आमचे अधिकारी चेक करतात आणि त्यांची लॅब पण चेक करते. मला असं वाटतं की या बाबतीत अधिक दक्ष असलं पाहिजे, कारण उत्पादकांच्या वरती याच्यावरती कायद्याने बंधन असलं पाहिजे. हा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, स्टेट गव्हर्नमेंट त्याची अंमलबजावणी करतं आणि शरीराला अपायकारक असणारं कुठलंही प्रॉडक्ट जर आलं तर त्याच्यामध्ये, मी आज तुम्हाला सांगतो, मी हा जेव्हा सेंट्रल ऍक्ट वाचला तेव्हा त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे पोलिसात कसं आहे की आज गुन्हा दाखल केला तर उद्या आपण अटक करतो, याच्यामध्ये 1 तपासणी 2 तपासणी असं देखील आहे. म्हणजे महाराष्ट्रात तपासलेलं दूध ज्याचं पकडलंय तो जर म्हणला की मला सेंट्रल लॅब मध्ये जायचंय तर तोपर्यंत सेंट्रल ऍक्ट प्रमाणे गुन्हा पण दाखल करता येत नाही. असे अनेक प्रश्न ह्याच्यात आहेत आणि मला असं वाटतं की नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता विचारात घेता काही कायद्यामध्ये बदल करावे लागतील सेंट्रल गव्हर्नमेंटनी. त्याचं एक आम्ही इथनं काय बदल करायचे हे सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेलं आहे वेळोवेळी. याच्या अधिकारात अजून काही वाढ करावी लागेल आणि अशा प्रमाणे हानिकारक उत्पादन कोणी काढलं तर त्याला कायद्यामध्ये कडक शिक्षा केली पाहिजे. त्याची देखील आता ही तीव्रता वाढवली पाहिजे, तरच असं कोणी उत्पादन करण्यावरती एक जबर कारवाई केल्यासारखं होईल आणि कोणीही पुढे दसणार नाही की माणसाच्या जीवनाशी खेळ करणारी कुठलीही प्रॉडक्ट बाजारात आली तर त्याच्या जीवनाला त्रास होईल इतकी कडक शिक्षा याच्यात असली पाहिजे. नक्की नक्की, म्हणजे अगदी थेट तुम्ही बोललात ते बरं केलं की शिक्षा असल्याशिवाय हे काही सुधारणार नाहीये. नाही, कारण पण बापट साहेबांना मी अगदी एक बरोबर. प्रश्न विचारायला किंवा एक विचारा. छोटीशी एक वेळ की परत आम्ही असं म्हणत असतो की त्यांच्या लॅबमध्ये टेस्टिंग होते, त्याच्या लॅबमध्ये टेस्टिंग होत आहे, हे मला मान्य आहे. पण त्यांच्या लॅबचे रिपोर्ट्स रिलायबल आहेत का आणि त्या लॅबचे रिपोर्ट्स क्रॉस चेकिंग होत आहे का, हा एक मुद्दा आहे. मी हे कशासाठी विचारतो, Sample checking. नाही साहेब एक मिनिट, की आमची औषधी युरोपमध्ये अमेरिकामध्ये जातात आणि आमच्या मोठ्या मोठ्या कंपनींच्या प्रोडक्ट्सवर ज्यावेळी टीका केली जाते किंवा कधी कधी असं सांगितलं पण जातं की काहीतरी संशय आहे म्हटल्यावरच आमच्या काही कंपनीजनी मिलियन्स ऑफ डॉलर्सची औषधी रिकॉल केलेली आहेत. बरोबर, म्हणजे अमेरिकन FDAने बॅन करू नये म्हणून, कारण जर ती प्रोडक्ट्स ह्या लोकांनी विड्रॉ केली नसती तर ती बॅन. पण आता प्रश्न असा आहे की एक्सपोर्ट करायच्या अगोदर तुमच्यावर खूप बंधन आहेत आणि आमचे लॅबॉरेटरीज पास करतात की बाय हे क्लिअर आहे का, तर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. तरी पण अमेरिकामध्ये गेल्यानंतर तुम्ही लाखो करोडो रुपयाचं सामान परत मागवतात आणि ते करतात, तर आमच्या लॅबॉरेटरीजवर कसलं तुम्ही अंकुश ठेवता, त्याच्यावर काय तुमचं मूळ कंट्रोल मुद्दा आहे? तिथेच येतो ना, या आपल्या सगळ्या संघराज्य पद्धतीमध्ये अतुल, ज्या केंद्राचा कायदा राज्यांनी अंमलबजावणी करायची, शिक्षा राज्यांनी द्यायची, त्याच्यानंतर कुठल्या तरी खालच्या कोर्टामध्ये तो प्रश्न जाणार, त्याच्यानंतर वरच्या कोर्टात जाणार, हे जे सगळं झालेलं आहे, सगळं जे विस्विषित झालेलं आहे सगळं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये कुठेतरी काही बदल होण्याची शक्यता आहे का? कारण नाही तर हे येणाऱ्या काही काळामध्ये हेच होत राहील. एक स्टँडर्डाइज आणि गरज आहे ती येण्याची. एक कुठली तरी
जसं बापटसाहेब म्हणतात तसे एक स्टँडर्डाइज लॅब पाहिजे की ज्याचा रिपोर्ट हा फायनल मानला जाईल. कारण एक लॅबचा रिपोर्ट आल्यावर मी म्हणणार की हा मला मान्य नाही, मी दुसरीकडे जाणार, तो म्हणणार तो मला मान्य नाही, म्हणजे जो माझ्या फेवर मध्ये रिपोर्ट नाही त्याला मी चॅलेंज करणार आणि मी दुसरीकडे जाणार. बेसिक मुद्दा हा आहे की मॅगी असं जेव्हा आपण एक ब्रँड नेम आहे तेव्हा ते मॅगी कितीही स्टेट्स मध्ये बनलं तरी त्याचे इन्ग्रेडियंट्स हे सेमच असायला पाहिजे. सेम असायला पाहिजे. म्हणजे आणि जसं मी म्हटलं हे तसं खूपच विनोदी आहे. एक स्टँडर्डाइज लॅब मधला एक रिपोर्ट, जसं आपण ऍड फिल्मला सेन्सॉर सर्टिफिकेट घेतो त्या सेन्सॉर सर्टिफिकेट बरोबर एक रिपोर्ट जोडावा. म्हणजे इंडिव्हिज्युअल कोणाचीही ती जबाबदारी न राहता जो तो माणूस ती जी ऍड रिपोर्ट करेल म्हणजे सेन्सॉर साठी सबमिट करेल त्यांची एजन्सीची किंवा कोणाची तरी जबाबदारी राहील. नक्की नक्की. आणि त्या अर्थाने 100% ही जबाबदारी फिक्स केली पाहिजे आणि ती आता करतो आपण. फक्त आता प्रश्न काय आहे आपल्याकडे की कुठलंही एक प्रॉडक्ट देश एवढा मोठा आहे एका ठिकाणी बनत नाही, अनेक ठिकाणी ते बनतं, अनेक राज्यात देखील अनेक बॅचेस त्यांच्या आहेत. आणि म्हणून माझ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या लॅब मधले रिपोर्ट चेक करणं हे देखील एक काम असतं आणि त्याप्रमाणे केले जातात. पण कायदा तर एक असू शकतो आणि शिक्षा सुद्धा एक असू शकते ना एका अपराधाला, एका प्रकारच्या गोष्टीला. माझं म्हणणं आहे हे जे चेकिंग जे होतं क्वालिटी कंट्रोलचं ते पॉइंट ऑफ प्रोडक्शन पेक्षा पॉइंट ऑफ सेल वर केलं तर काय त्यात खोटं आहे की कुठेही बनवून दे, पण आमच्याकडे तुम्ही विकतात आमच्या राज्यामध्ये तर वी हॅव अ राईट टू से की हे बरोबर नाही आहे आणि आम्ही हे विकायला देणार नाही. तुम्ही कुठेही केलेलं असावं. The checking should be at point of sale, not at point of production. नक्की नक्की. ते अलाउडच आहे, तसंच झालं पाहिजे. नाही पण आता काय करणार म्हणून सरकार? आजही आता महाराष्ट्रामध्ये मी सांगतो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या राज्यातनं मॅगी आलेली आहे ती सॅम्पल्स आम्ही चेक करतो आहोत. ती आता आमच्या पुण्याच्या लॅब मध्ये पाठवली आहेत आणि त्याच्यात जर दोष आला तर ती जिथं उत्पादक झाली आहे तिथल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याकरता कायदा सक्षम आहे. परत मला एक प्रश्न विचारायचा आहे, मग ब्रँड अँबॅसेडरनी जेव्हा चौकशी करायची त्या ब्रँड बद्दल की अमुक एक ब्रँड मी एंडोर्स करू का, तो महाराष्ट्रातला बघायचा का, कर्नाटकातला बघायचा का, गोव्याचं बघायचा का, याला काही अर्थच नाही. वाढलेलं आपल्या सगळ्यांनाच काम वाढलंय कारण देश बदललाय आणि देश बदलाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा जो म्हणजे प्रॉडक्टचा सुद्धा फ्लो जो आहे तो कुठल्या एका राज्यातून एका ठिकाणी उत्पादन बनतंय तिकडनं ते विक्रीला दुसरीकडे येत आहे, हे सगळे जे आहेत हे आपल्याला समजलेले बदल आहेत आता. म्हणजे ते आता कोणाला माहित नाही अशातला भाग नाही. मग त्या पार्श्वभूमीवरती आता आपण ह्या सगळ्या गोष्टींचा बदल कधी करणार आहोत? कायदा बदलायला आपल्याला इतका वेळ लागतोय, बाकीच्या सगळ्या ज्या काही कारवाई करायच्या त्याच्या दृष्टीने एवढा वेळ लागतोय आपल्याला सगळ्यांना. आता आहे आता मोदी सरकारने 1000 आउटडेटेड कायदे बदलले. 1000 कायदे बदलले आणि कायद्यात ही कायम जसं परिस्थिती बदलत जाते, काळ बदलत जातो तसं कायद्यामध्ये अमेंडमेंट होऊन जाते. असेही सेंट्रल गव्हर्नमेंटचे कायदे राज्य सरकारचे कायदे आम्ही बदललेत आणि आवश्यकतेनुसार निश्चित त्याच्यात बदल केला जाईल. या राज्यात देखील केला जाईल. फक्त सेंट्रलचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये आम्हाला बदल करता येत नाही, त्याचं रेकमेंडेशन आम्ही पाठवतो. ठीक आहे. तुमचा जो काही रिकमेंडेशन असेल ते जातील आणि त्याच्यावरती काहीतरी कारवाई होईल हे नक्की. पण माझं म्हणणं आहे माझं एकच म्हणणं आहे हा बोला की सध्या आपण फक्त मॅगी नूडल्स विषयी बोलतो आहोत, ते फक्त टिप ऑफ द आईसबर्ग आहे. माझं म्हणणं आता हे एक बाहेर आलेलं प्रकरण आहे. आपण बाकी सगळ्या प्रॉडक्टची अशीच चाचणी केली पाहिजे. फक्त मॅगी नूडल्सची करून उपयोग नाही. नक्की आपण ही जी टेस्टिंग म्हणतो आहोत हानिकारक काय आहे, सोन्याच्या दागिन्यांबद्दल एंडोर्स करायची वेळ आली आणि मी जर असं म्हटलं की हे शुद्ध सोनं आहे तर मी प्रत्येक दागिना नाही ना टेस्ट करू शकणार आहे आणि मी कोण टेस्ट करणार आहे? मला काय करायचं गिरीशजी, कलाकारांनी काय करायचं? त्यांच्यासाठी आलेली ही एक संधी आहे, ती सुद्धा संधी म्हणजे ही जी त्याच्यातली जी कलाकाराच्या वर मी तुम्हाला एक सांगतो, कलाकार हे शुद्ध हेतूने काम करतात. त्याचा गैरवापर कोणी उत्पादक करत नाही ना याची काळजी कलाकारांनी घेतली पाहिजे. आणि कलाकारांपुरतं त्यांच्यावर काही ह्याच्यात कायद्याचं बंधन आहे, उत्पादकावर कायद्याचं बंधन आहे, त्यांच्यावर नैतिक बंधन आहे की जे कलाकार पाळतात. दारू सिगरेट वगैरे अशा अंमली पदार्थाचं कोणी आजपर्यंत केलं नाही. खाण्याचे जे उत्पादन आहे आणि म्हणून उत्पादकाने ही विशेष काळजी घेतली पाहिजे की ज्या ब्रँड अँबॅसेडरचा आपण वापर करतोय त्यांची पण एक इमेज आहे आणि त्यांचं नाव पुढे करून आपण खोटं काम करू नये. ही काळजी जर त्यांनी घेतली
तर अनेक गोष्टी सुकर होतील आणि ते ही काळजी घेणार नसतील तर सरकार म्हणून आम्ही ही काळजी घ्यायला पुढे येत आहोत आणि निश्चित त्याच्यात आम्ही आमचा जो रोल आहे तो चांगल्या पद्धतीने करू. नक्की सरकारने पहिल्यांदा तुमचा रोल जो आहे तो तुम्ही लवकर कराल एवढी अपेक्षा आहेच. पण डॉक्टर कामत पुन्हा जो भरत दाभोळकरांनी जो मुद्दा उपस्थित केला की केवळ हा मॅगीचा प्रश्न नाहीये, म्हणजे हा प्रश्न इतर अनेक वेगवेगळ्या प्रोडक्ट्स आहेत, ग्राहक हक्काचा सुद्धा हा प्रश्न आहे. आणि नुसता ग्राहक हक्काचा प्रश्न नाहीये तर उद्या उठून ज्या बिल्डर्स किंवा ज्या वेगवेगळ्या स्कीम्स चालू असतात त्याचा सुद्धा अनेक कलाकार तिकडे होर्डिंग्सवरती दिसत असतात, त्याचं ते एंडोर्समेंट्स करत असतात. त्यावेळेला सुद्धा तिथे कुठे फसवणूक झाली तर ते उद्या उठून कलाकारांवरती येणार आहे का? काय त्याच्यात तुमचा कायदा किंवा त्यातलं ग्राहक हक्काच्या संदर्भात तुम्ही काय म्हणा? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी हे जे आता मॅगी बद्दल जे कॉन्ट्रोवर्सी उभी राहिले ना त्याच्यात मी मॅगी किंवा ह्या पॉइंट किंवा तुमचे फिल्म स्टार्स काय करतात आणि कसे एंडॉर्स करतात त्याच्यात मला जरा पण इंटरेस्ट नाहीये. मी त्याच्या पलीकडे बघतो. माझी हेतू ॲज ऍक्टिव्हिस्ट माझी एकच हेतू याच्यात की याच्यातनं काहीतरी असा निकाल लागावा सुप्रीम कोर्टकडनं किंवा कायद्यामध्ये की इट शुड बी एक्झाम्पल फॉर एव्हरीबडी की ऍडव्हर्टाइजमेंट करताना काय काय तुम्ही करू शकता आणि काय काय तुम्ही करू शकत नाही. प्रोडक्ट बनवताना तुम्ही काय काय करता आणि काय काय करू शकत नाही. लक्षात ठेवा, कन्झ्युमर मुवमेंट ज्यावेळी अमेरिकेमध्ये स्टार्ट झालं तर 1965 मध्ये राल्फ नॅडरनी ते गाड्यांबद्दल पहिलं ते आपली चळवळ चालू केली होती. ते कुठल्या तरी एक फेमस कंपनीचे त्यांनी सांगितलं होतं अनसेफ ॲट एनी कॉस्ट, म्हणजे तुम्ही स्वस्तात घ्या किंवा महागात घ्या, ह्या गाड्या सगळ्या डेंजरस आहेत. राल्फ नाडर मध्ये ही सपोज टू बी द फादर ऑफ कन्झ्युमरिझम. तर मी काय म्हणतो, ह्या आज जी ही चळवळ चालू आहे त्याच्यातनं आम्हाला चांगल्या शिक मिळावे. याच्यातनं प्रत्येकाला वेदर इट इज कन्झ्युमर वेदर इट इज गव्हर्नमेंट सगळ्यांना एक प्रॉपर गाईडलाईन्स याच्यातनं जर झाले तर मॅगी भले लेड जास्त असो, MSG जास्त असो, कमी असो किंवा नसो, आणि कुठल्याही कलाकाराला शिक्षा होऊन दे किंवा नाही होऊन दे, पण ऍटलिस्ट आपल्याला गाईडलाईन मिळतील. आता एक भारतातलंच सांगतो, मुलींना जे छेडछाड होते त्याच्याबद्दल विशाखा गाईडलाईन्स म्हणून आले होते. बरोबर. ते विशाखा गाईडलाईन आल्यानंतर बराच फरक पडला आपल्या देशात की हाऊ टू हँडल विमेन. विशाखा गाईडलाईनचा एक फेमस ऑर्डर होता. तर तसंच ह्या मॅटरला आम्ही अनफॉर्च्युनेटली काय होणार, मॅगीची चळवळ 5 दिवसाला मीडियामध्ये चालणार, 15 दिवसापर्यंत आमच्यासारख्या संस्थेमध्ये चालणार आणि 20व्या दिवशी हे सगळे मस्त आपल्या आपल्या जागी झोपलेले असणार आणि मॅगी परत मार्केटमध्ये येणार. मला हे नकोय. मी काय म्हणतोय, टेक इट टू इट्स लॉजिकल कन्क्लुजन. आपल्याला त्याच्यातनं गाईडलाईन द्यावं. मग आमच्यापैकी कोणालाही इकडे बसायची गरज नाही. बापट साहेबांना बसायची गरज नाही, ऍडव्हर्टाइजमेंट वाल्यांना बसायची गरज नाही आणि यांना पण इकडे बसून बोलायची गरज नाही, कारण गाईडलाईन्स क्लिअर असणार. जो काय गाईडलाईन तोडणार त्याला तुम्ही शिक्षा द्या. नक्की जी जी मार्गदर्शक तत्व असल्या पाहिजेत ती क्लिअर नाहीयेत आणि ती क्लिअर करण्याचा हा सगळा प्रश्न आहे. आणि जसं आता डॉक्टर कामत म्हणाले की गिरीश बापट, तुम्हाला अगदी तोच मुद्दा अगदी थोडक्यात जाताना विचारायचा आहे की एकतर तुम्ही टेस्ट करताय, आता एक महाराष्ट्रात टेस्ट होणार, दिल्लीत टेस्ट झालेल्या आहेत, अशा विविध ठिकाणी टेस्ट करून सुद्धा जो गोंधळ वाढणार आहे तो गोंधळ तुम्ही कसा थांबवणार आहात? या टेस्ट किती दिवसांमध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्ही समोर आणणार आहात आमच्या? ह्याच्यात काही गोंधळ वाढणार नाही. ज्या राज्यात उत्पादन झालंय, जसं आता केरळमध्ये टेस्ट केली, त्यांनी सांगितलं की ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये, कारण ते जिथं कुठं प्रॉडक्ट झालं असेल ते केरळमध्ये विकलं, ते टेस्टिंगला आलं असेल. दिल्लीमध्ये 15 ठिकाणी टेस्ट घेतली, त्यातल्या 10 प्रॉडक्ट मध्ये प्रॉब्लेम आला, दिल्लीने लगेच ऍक्शन घेतली. आता महाराष्ट्रात जी सॅम्पल्स आली आहे त्याच्यात प्रॉब्लेम आला तर महाराष्ट्र देखील ती कारवाई करेल, पण नाही आला तर काही करणार नाही. म्हणून ह्याच्यात कसं झालंय की वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादक आहेत. उत्पादक जरी एक असला तरी उत्पादनाची क्षेत्र वेगळी आहेत आणि प्रत्येक उत्पादनाची बॅच वेगळी असते. त्यामुळे हा कंट्रोल माझ्या खात्यामार्फत राज्यात ठेवला जातो, जो इतरही राज्यात ठेवला जातो, की त्या त्या वेळेला ह्याचं जे चेकिंग आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, शास्त्रशुद्ध झालं पाहिजे आणि कुठेही एक ठिकाणी नागरिकांच्या जीवनाशी खेळ करणारं प्रॉडक्ट आलं तर त्याच्या संदर्भामध्ये उत्पादकाला, वितरकाला देखील, कारण वितरकाने ते विकू नये एकदा ते दोषी ठरल्यानंतर, नागरिकांची जागरूकता वाढली, माझ्या खात्याची कार्यक्षमता वाढली, कायदे जर आपण नवीन करत गेलो, परिस्थितीनुसार बदलत गेलो तर या साऱ्यावर मात करू आणि माणसाच्या पोटात जाणारं अन्न हे शास्त्रशुद्ध पद्धतीने चेक केलेलं अन्न असेल, ज्याचा त्याला उपाय नाही, ही काळजी सरकार म्हणून, समाज म्हणून आणि संस्था म्हणून
आपण सगळ्यांनी घेतली तर माणसाला त्याच्यात काळजी करण्यासारखं कारण नाही असं मला वाटतं. नक्की काळजी करण्यासारखं कारण नाहीये, पण अर्थात बदललंय सगळं. हे सगळं आणि त्या बदलत्या परिस्थितीमध्ये ग्राहकांनी सुद्धा बदलायला पाहिजे. जसं तुम्ही म्हणताय तसं खरं तर कायदे पहिल्यांदा बदलायला पाहिजेत आणि हे कायदे बदलत असताना त्याच्यावरची शिक्षा सुद्धा आहे ती सुद्धा वाढली पाहिजे. जी अन्न औषध प्रशासनासारखी जी विभाग आहेत त्यांना सुद्धा अधिक सक्षम त्या दृष्टीने केलं गेलं पाहिजे. आणि इतकंच नाही तर ज्या फसव्या जाहिराती आहेत त्या फसव्या जाहिरातींवरती सुद्धा कारवाई करण्याचं प्रमाण गिरीश बापट तुम्ही वाढवाल येणाऱ्या काळामध्ये, अशी सुद्धा आम्ही अपेक्षा करतो. कारण कार असतील किंवा अगदी खाद्यपदार्थ असतील सगळीकडे फसवेगिरी सुरू आहे. ही फसवेगिरी ब्रँडिंगची जी आहे ती सुद्धा संपली पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि त्यानिमित्तानं आपण ही चर्चा घेतली होती. धन्यवाद. नमस्कार.